जय महाराष्ट्र मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे जी खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाची आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम आता जोरात सुरू झाले आहे। याच्याशी संबंधित काही महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेच्या अंतर्गत 2025 च्या जुलै पासून 6959 गावांमध्ये योजना लागू केली जाणार आहे, ज्यामध्ये नवीन 5000 प्लस गावांचा समावेश केला जाणार आहे। याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता सुरू होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जावे लागणार आहे। तर मित्रांनो, जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे पोकरा डीबीटी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। हे रजिस्ट्रेशन शेतकऱ्यांना आधार कार्ड व अन्य आवश्यक दस्तऐवजाच्या मदतीने करावे लागणार आहे। पोर्टल सध्या मेंटेनन्स मध्ये आहे, परंतु लवकरच शेतकऱ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असलेल्या दस्तऐवजांची यादी करून ठेवणे गरजेचे आहे। त्यामध्ये आधार कार्ड, जमिनीचे सर्वे नंबर आणि खाते नंबर यांचा समावेश असणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अनेक योजना राबवली जात आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी अवजार बँक, जलसंधारण, फळबाग लागवडी, ठिबक सिंचन, विहीर बांधकाम आणि कांदा चाळी अशा महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे। एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे राज्यामध्ये कृषी अवजार बँक स्थापन केली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना भाडे तत्वावर विविध कृषी अवजार मिळवण्यासाठी सुविधा मिळणार आहे। या योजनेचे एक फायदा म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देखील मिळणार आहे। या योजनेचे अर्ज फेब्रुवारी महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे आणि मार्च महिन्यापासून शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरू शकतो। अर्ज आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्यास काही वेळ लागणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपापले आवश्यक दस्तऐवज तयार ठेवणे महत्त्वाचे आहे। आशा आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील कामकाजाला नवा आयाम मिळेल। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।